नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभारती अकॅडमी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी खास व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण सर्व पदांसाठी इम्पॉर्टंट असणारे सामान्य विज्ञानचे अतिशय महत्त्वाचे व अतिसंभाव्य प्रश्न जे 50 प्रश्न आहेत ते घेणार आहोत, जे 26 एप्रिल 2026च्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच हे प्रश्न मागील परीक्षेतील काही आहेत, तर काही परीक्षेच्या दृष्टीने 100% अतिसंभाव्य आहेत. हा व्हिडिओ सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या महाभारती अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा व रोज नवीन इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, मानवी शरीरात रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? याचे योग्य उत्तर आहे विल्यम हार्वे. मानवी शरीरात रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला. प्रश्नांचे उत्तर येत असतील तर कमेंट करा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते सुद्धा कळवा, जेणेकरून तुमचा किती अभ्यास झालेला आहे हे समजेल. प्रश्न दुसरा, प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स कशापासून बनलेली असतात? याचे योग्य उत्तर आहे अमिनो ॲसिड्स. प्रथिने हे अमिनो ॲसिड्स पासून बनलेली असतात. पुढील प्रश्न, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? हॉर्स पॉवर हे HP असे सुद्धा लिहिले जाते, तर याचे उत्तर आहे 746 वॅट. 1 हॉर्स पॉवर म्हणजेच 746 वॅट. पुढील प्रश्न, सोन्याची शुद्धता कशामध्ये मोजतात? याचे योग्य उत्तर आहे कॅरेट. तर सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. नंतरचा प्रश्न, मानवी शरीरात अन्नाचे पचन प्रामुख्याने कोठे होते? याचे उत्तर आहे लहान आतडे. तर मानवी शरीरात अन्नाचे पचन प्रामुख्याने लहान आतड्यांमध्ये होते. नंतरचा प्रश्न, त्वचेला काळा रंग कोणत्या घटकांमुळे प्राप्त होतो? याचे योग्य उत्तर आहे मेलॅनिन. त्वचेला काळा रंग मेलॅनिन या घटकामुळे प्राप्त होतो. पुढचा प्रश्न, मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 22 हाडे. तर मानवी कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात. पुढचा प्रश्न, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे O रक्तगट. तर O रक्तगटाच्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. पुढील प्रश्न, अल्ट्रासोनिक लहरींची वारंवारता किती असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त. तर अल्ट्रासोनिक लहरींची वारंवारता 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असते. नंतरचा प्रश्न, सौर कुकरच्या पेटीला आतील बाजूने कोणता रंग दिलेला असतो? याचे योग्य उत्तर आहे काळा. तर सौर कुकरच्या पेटीला आतील बाजूने काळा रंग दिलेला असतो. काळा रंग का देतात? तर काळा रंग हा उष्णता शोषून घेण्यासाठी उपयुक्त आहे. व्हिडिओ कोणीही स्किप करू नका, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. पुढील प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर याचे योग्य उत्तर आहे बॅरोमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो.
नंतरचा प्रश्न, पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण किती असते? हा प्रश्न खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे 1:8. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण 1:8 असे आहे. पुढील प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाला कोबालामीन असे म्हणतात? प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा असणार आहे. याचे योग्य उत्तर आहे जीवनसत्व B12. जीवनसत्व B12 ला कोबालामीन असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी करतात? याचे योग्य उत्तर आहे एलिझा टेस्ट. एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी एलिझा टेस्ट म्हणजेच एलिझा चाचणी केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? याचे योग्य उत्तर आहे स्त्री अंडपेशी. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी ही स्त्री अंडपेशी आहे. पुढील प्रश्न, हाडांमधील मुख्य घटक कोणता असतो? योग्य उत्तर आहे कॅल्शियम फॉस्फेट. तर हाडांमधील मुख्य घटक कॅल्शियम फॉस्फेट हा असतो. नेक्स्ट क्वेश्चन, रक्त गोठण्यासाठी कोणत्या पेशी मदत करतात? याचे योग्य उत्तर आहे रक्तबिंबिका म्हणजेच प्लेटलेट्स. प्रश्नाचे उत्तर येत असतील तर नक्की कमेंट करा आणि सर्व प्रश्न पाहावे. रक्त गोठण्यासाठी रक्तबिंबिका मदत करत असतात. पुढचा प्रश्न, स्वादुपिंडातून कोणते पाचक रस स्त्रवतात? याचे योग्य उत्तर आहे ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज. स्वादुपिंडातून ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज हे पाचक रस स्त्रवतात. पुढील प्रश्न, रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये कारण झाडे रात्री कोणता वायू सोडतात? याचे योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. तर रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये कारण झाडे रात्री कार्बन डायऑक्साईड वायू सोडत असतात. पुढचा प्रश्न, किडनी स्टोन प्रामुख्याने कशाचा बनलेला असतो? याचे योग्य उत्तर आहे कॅल्शियम ऑक्झलेट. तर किडनी स्टोन हा प्रामुख्याने कॅल्शियम ऑक्झलेट पासून बनलेला असतो. पुढील प्रश्न, इलेक्ट्रो एन्सेफॅलोग्राफी म्हणजेच EEG कोणत्या अवयवाच्या तपासणीसाठी वापरतात? हा प्रश्न येऊ शकतो. याचे योग्य उत्तर आहे मेंदू. मेंदू या अवयवाच्या तपासणीसाठी इलेक्ट्रो एन्सेफॅलोग्राफी म्हणजेच EEG वापरली जाते. पुढील प्रश्न, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे मुख्य 3 घटक कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नत्र, स्फुरद आणि पालाश म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे मुख्य 3 घटक हे आहेत. नंतरचा क्वेश्चन, घराघरात वापरले जाणारे निर्जंतुक म्हणून कशाचा वापर होतो? तर याचे उत्तर आहे क्लोरीन किंवा ब्लीचिंग पावडर. तर घराघरात वापरले जाणारे निर्जंतुक म्हणून क्लोरीन किंवा ब्लीचिंग पावडरचा वापर होतो. पुढील प्रश्न, वजनाचे SI एकक काय आहे? याचे उत्तर आहे न्यूटन. वजनाचे SI एकक न्यूटन हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
विशिष्ट उष्णता म्हणजे स्पेसिफिक हीट कशामध्ये मोजतात? तर याचे उत्तर आहे जूल प्रति किलोग्रॅम प्रति केल्विन. तर विशिष्ट उष्णता ही जूल प्रति किलोग्रॅम प्रति केल्विन अशा प्रकारे मोजली जाते. पुढील प्रश्न, विद्युत धारेची दिशा मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? तर याचे उत्तर आहे गॅल्व्हॅनोमीटर. विद्युत धारेची दिशा मोजण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर हे वापरले जाते. पुढील प्रश्न, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? याचे उत्तर आहे स्फिग्मोमॅनोमीटर. तर रक्तदाब मोजण्यासाठी स्फिग्मोमॅनोमीटर हे यंत्र वापरले जाते. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? याचे उत्तर आहे मज्जापेशी म्हणजेच न्यूरॉन. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी मज्जापेशी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हिरा चकाकण्याचे मुख्य कारण काय? याचे उत्तर आहे पूर्ण अंतर्गत परावर्तन. हिरा चकाकण्याचे मुख्य कारण पूर्ण अंतर्गत परावर्तन हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्यावर तरंगणारा बर्फाचा गोळा वितळला तर पाण्याच्या पातळीत काय बदल होतो? याचे उत्तर आहे पातळी तीच राहते. पाण्यावर तरंगणारा बर्फाचा गोळा वितळला तर पाण्याच्या पातळीत काहीच बदल होत नसून पातळी तीच राहते. पुढील प्रश्न, फ्यूज वायर कोणत्या धातूंच्या संमिश्रापासून बनलेली असते? याचे उत्तर आहे शिसे आणि कथील. शिसे म्हणजेच लीड आणि कथील म्हणजे टीन. फ्यूज वायर ही शिसे आणि कथील या धातूंच्या संमिश्रापासून बनलेली असते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न, दूरचित्रवाणी म्हणजेच टीव्हीच्या रिमोटमध्ये कोणत्या लहरींचा वापर होतो? माहीत आहे का तुम्हाला? याचे उत्तर आहे इन्फ्रारेड लहरी. दूरचित्रवाणीच्या रिमोटमध्ये इन्फ्रारेड लहरीचा वापर होतो. पुढचा प्रश्न, विमानाचा वेग मोजण्याचे एकक काय? याचे उत्तर आहे नॉट. तर विमानाचा वेग मोजण्याचे एकक नॉट हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थर्मामीटरमध्ये पाऱ्याचा वापर का करतात? याचे उत्तर आहे पारा काचेला चिकटत नाही आणि उष्णतेचा सुसंवाहक आहे म्हणून थर्मामीटरमध्ये पाऱ्याचा वापर करतात. पुढील प्रश्न, आकाश कशामुळे निळे दिसते? तर याचे उत्तर आहे प्रकाशाचे विकिरण म्हणजेच स्कॅटरिंग. प्रकाशाचे विकिरणामुळे आकाश निळे दिसते. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न, शक्तिशाली चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर करतात? याचे उत्तर आहे पोलाद किंवा अल्निको. तर शक्तिशाली चुंबक बनवण्यासाठी पोलाद म्हणजे स्टील किंवा अल्निको या धातूचा वापर करतात. नंतरचा प्रश्न, वनस्पतीमधील पाण्याचे वहन कोणत्या ऊतींमार्फत होते? इम्पॉर्टंट आहे. तर याचे उत्तर आहे जलवाहिन्या. वनस्पतींमधील पाण्याचे वहन जलवाहिन्यामार्फत म्हणजेच जलवाहिन्या या ऊतींमार्फत होते. पुढचा प्रश्न, पेसमेकर हे यंत्र कोणत्या अवयवाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी वापरतात? तर याचे उत्तर आहे हृदय. पेसमेकर हे यंत्र हृदय या अवयवाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी वापरले जाते. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, कावीळमुळे शरीराचा कोणता अवयव प्रभावित होतो? हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे
याचे उत्तर आहे यकृत. यकृत म्हणजे लिव्हर. कावीळमुळे शरीराचा यकृत हा अवयव प्रभावित होतो. कावीळलाच जॉन्डिस असे म्हणतात. पुढील प्रश्न, गलगंड हा रोग कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचे उत्तर आहे आयोडीन. गलगंड हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. पुढील प्रश्न, एंटोमॉलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास? याचे उत्तर आहे कीटकांचा अभ्यास. एंटोमॉलॉजी म्हणजेच कीटकांचा अभ्यास. पुढील प्रश्न, दूध पांढरे कशामुळे दिसते? याचे उत्तर आहे केसिन नावाच्या प्रथिनांमुळे. तर दूध पांढरे केसिन नावाच्या प्रथिनामुळे दिसते. पुढील प्रश्न, गाडीच्या ओडोमीटरने काय मोजले जाते? याचे उत्तर आहे कापलेले एकूण अंतर. तर गाडीच्या ओडोमीटरने कापलेले एकूण अंतर म्हणजेच डिस्टन्स मोजले जाते. पुढचा प्रश्न, सौर ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करण्यासाठी कोणते आरसे वापरतात? याचे उत्तर आहे अंतर्वक्र आरसे. सौर ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करण्यासाठी अंतर्वक्र आरसे वापरतात. पुढचा प्रश्न, विद्युत शक्तीचे व्यापारी एकक काय आहे? तर याचे उत्तर आहे किलोवॅट तास. विद्युत शक्तीचे व्यापारी एकक किलोवॅट युनिट हे आहे. पुढचा प्रश्न, ॲल्युमिनियमच्या पत्र्यावर हवेतील ऑक्सिजनमुळे जो थर चढतो त्या प्रक्रियेला काय म्हणतात? हा प्रश्न अगोदरच्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. तर याचे उत्तर आहे ॲनोडायझिंग. ॲल्युमिनियमच्या पत्र्यावर हवेतील ऑक्सिजनमुळे जो थर चढतो त्या प्रक्रियेला ॲनोडायझिंग असे म्हणतात. पुढचा प्रश्न, ट्रान्सफॉर्मरचा शोध कोणी लावला? याचे उत्तर आहे मायकल फॅराडे. ट्रान्सफॉर्मरचा शोध मायकल फॅराडे यांनी लावला. पुढचा प्रश्न, रॉकेट प्रक्षेपण न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? महत्त्वाचा आहे. याचे उत्तर आहे तिसरा नियम. रॉकेट प्रक्षेपण न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे. पुढील प्रश्न, सर्वात हलका धातू कोणता? याचे उत्तर आहे लिथियम. तर लिथियम हा सर्वात हलका धातू आहे. शेवटचा प्रश्न, अश्रुधूर म्हणजेच टियर गॅस म्हणून कोणत्या वायूचा वापर होतो? हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचे उत्तर आहे क्लोरोपिक्रीन. अश्रुधूर म्हणून क्लोरोपिक्रीन या वायूचा वापर होतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच आपले किती आन्सर बरोबर आले ते सुद्धा कमेंट करा. धन्यवाद.